Good morning, boys and girls, and welcome back. Today, we are going to start the remaining part of the story which had been started in the previous period yesterday, and we were on page number 213 in the previous period. कालच्या पिरियडमध्ये मुलांना आपण 213 पेजवर होतो. पहिला पॅसेज संपवला होता, दुसऱ्या पॅसेज पासून सुरुवात करायची होती आणि त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की हे तिघे कोण तिघे शर्लॉक होम, डॉक्टर वॅटसन आणि मिस मेरी मॉन्स्टन हे तिघे त्या अज्ञात व्यक्तीला भेटण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता लिसियम थिएटर येथे जाणार होते. तर त्यांनी तयारी केली. त्यांना घ्यायला मिस मेरी मॉन्स्टन आली. मिस मेरी मॉन्स्टन सोबत त्यांच्या कॅबमध्ये हे दोघेही बसले, शर्लॉक होम आणि डॉक्टर वॅटसन. डॉक्टर वॅटसनने आपल्यासोबत आपली हॅट घेतली आणि एक स्टिक घेतली, परंतु शर्लॉक होमने आपली रिव्हॉल्वर आपल्या सोबत घेतली. हे चित्र पाहून डॉक्टर वॅटसन म्हणाले की आज काहीतरी गंभीर घटना आपल्यासोबत होणार आहे, म्हणूनच डॉक्टर शर्लॉक होम यांनी रिव्हॉल्वर आपल्या खिशात घेतलेली आहे. अशा प्रकारे डॉक्टर शर्लॉक होम यांनी आपली रिव्हॉल्वर सोबत घेतली. डॉक्टर वॅटसननी आपल्या डोक्यात हॅट घातली आणि एक हेवीएस्ट स्टिक सोबत घेऊन ते त्या लिसियम थिएटरला भेट देण्यासाठी त्या अज्ञात व्यक्तीच्या निरोपानुसार संध्याकाळी 7 वाजता भेटण्यासाठी ते तिघेही निघाले. इथपर्यंत आपण काल आलो होतो. ओके, चला पुढे जाऊया. पेज नंबर 213 फर्स्ट पॅसेज. मिस मॉन्स्टन वॉज मफल्ड इन ए डार्क क्लोक. ड्रेस ऑफ मिस मेरी मॉन्स्टन. भेटायला जाण्यापूर्वी मेरी मॉन्स्टनने कोणते कपडे घातले होते त्याचं वर्णन आहे याच्यामध्ये. मिस मॉन्स्टन वॉज मफल्ड इन ए डार्क क्लोक. क्लोक म्हणजे एक झगा किंवा बुरखा म्हणू आपण त्याला. मिस मॉन्स्टनने एक गडद रंगाचा बुरखा घातलेला होता. आपला चेहरा तिने झाकलेला होता त्या बुरख्यामध्ये. मिस मॉन्स्टन वॉज मफल्ड. मफल्ड म्हणजे झाकणे. इन ए डार्क क्लोक. क्लोक म्हणजे बुरखा. Miss Marston was muffled in a dark cloak and her sensitive face was composed but pale. Her face was sensitive. Her sensitive face was composed and pale. Pale म्हणजे निस्तेज, composed म्हणजे शांत. तिचा चेहरा शांत आणि निस्तेज दिसत होता. तिने आपलं शरीर त्या काय म्हणू आपण बुरख्याने झाकलेले होते. अशा पोशाखात ती तिथे आली होती. She must have been more than woman if she did not feel some uneasiness at the strange enterprise upon which we were embarking. जी विचित्र कृती करायला आपण निघालेलो होतो त्याबद्दल तिला अस्वस्थता वाटणे स्वाभाविक होते. ती अस्वस्थ होती. मेरी मॉन्स्टन अस्वस्थ होती. का? कारण ती एका अज्ञात व्यक्तीच्या निरोपानुसार त्याला भेटण्यासाठी लिसियम थिएटरच्या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता जात होती. तिच्या मनात उत्सुकता होती. काय होते, काय घडते, काही अनपेक्षित तर घडणार नाही ना, अशा प्रकारचे विचार तिच्या मनात येत होते. म्हणून वाक्य काय म्हणते, शी मस्ट हॅव बीन मोर दॅन वुमन इफ शी डिड नॉट फील सम अनइझीनेस. अनइझीनेस म्हणजे अस्वस्थता. तिला अस्वस्थता जाणवू लागली. काय घडेल या विचाराने ती अस्वस्थ झाली होती. uneasiness at the strange enterprise upon which we were embarking. Embark म्हणजे सुरू करणे. जे काम, जी कृती करायला आम्ही निघालेलो होतो त्याचा परिणाम काय होईल या विचाराने ती अस्वस्थ होती. Yet her self control was perfect. पण तिचा निश्चय पक्का होता. काहीही हो, वडिलांचा पत्ता मिळवण्यासाठी, वडिलांचा सुगावा मिळवण्यासाठी, बेपत्ता वडिलांचा काही ना काही ठाव ठिकाणा मिळवण्यासाठी ती जिज्ञासू होती. ती उत्सुक होती आणि म्हणून जीवावर उदार होऊन ती त्या ठिकाणी निघाली होती. Yet her self control was perfect and she readily answered
the few additional questions which Sherlock Holmes put to her. आणि म्हणून प्रवासात जात असताना शेरलॉक होमने तिला जे जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर तिने नीट दिली. आलं का लक्षात? हा, त्या कॅब मधून, कॅब म्हणजे टॅक्सी, टॅक्सी मधून प्रवास करत असताना शेरलॉक होमच्या घरापासून तर लिसियम थिएटर पर्यंतचा प्रवास टॅक्सी मधून करत असताना लिसियम शेरलॉक होमने तिला काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर तिने नीट दिली. नेक्स्ट पॅसेज. मेजर शोल्टो वॉज ए व्हेरी पर्टिक्युलर फ्रेंड ऑफ पापाज, शी सेड. प्रवासात दोघांच्या गप्पा सुरू झाल्या, शेरलॉक होम आणि मिस मॉर्स्टनच्या. काय म्हणाली मिस मॉर्स्टन? मिस मॉर्स्टन सेड, मेजर शोल्टो वॉज ए व्हेरी पर्टिक्युलर फ्रेंड ऑफ पापा. माझ्या वडिलांचे मेजर शोल्टो हे खास मित्र होते. हिज लेटर्स वर फुल ऑफ इल्युजन्स टू द मेजर. माझ्या वडिलांच्या सर्व पत्रांमध्ये मेजर शोल्टोचा विशेष उल्लेख असे. म्हणजे माझे वडील मला जे पत्र पाठवायचे त्या प्रत्येक पत्रामध्ये मेजर शोल्टोचा उल्लेख करणे ते विसरत नव्हते. काही ना काही उल्लेख त्यांचा ते करायचे. यावरून मी असा अंदाज बांधला की मेजर शोल्टो हे माझ्या वडिलांचे खास मित्र, जवळचे मित्र होते. He and Papa were in command of the troops at the Andaman Island. भारतातील अंदमान बेटावर माझे वडील आणि मेजर शोल्टो हे सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी होते. ही अँड पापा, पापा मीन्स फादर, ही म्हणजे मेजर शोल्टो. मेजर शोल्टो अँड पापा वर इन कमांड, कमांड म्हणजे प्रमुख, कमांडर, इन कमांड ऑफ द ट्रुप्स, ट्रुप्स म्हणजे सैन्य दल, ऍट द अंदमान आयलँड. सो दे वर थ्रोन ए ग्रेट डील टुगेदर. दोघेही अंदमान आयलँडवर प्रमुख सेनाधिकारी असल्यामुळे अनेक समस्यांचा त्यांनी दोघांनी मिळून सामना केलेला होता आणि म्हणून त्यांच्यामध्ये गाढ मैत्री निर्माण झाली होती. बाय द वे, a curious paper was found in Papa's desk which no one could understand. बोलता बोलता तिने आणखी एक गोष्ट सांगितली. बाय द वे, अजून एक गोष्ट तिने सांगितली. कोणती? ए क्युरियस पेपर वॉज फाउंड इन पापास डेस्क विच नो वन कुड अंडरस्टँड. मला माझ्या वडिलांच्या डेस्क मध्ये एक गमतीदार कागद सापडला. त्या कागदावर लिहिलेला मजकूर कोणाच्याच लक्षात येत नव्हता किंवा आला नाही. असा तो कागद मेरी मॉर्स्टनने त्या कागदाबद्दलची माहिती शेरलॉक होमला प्रवास करताना सांगितली. बाय द वे, ए क्युरियस पेपर वॉज फाउंड इन पापाज डेस्क विच नो वन कुड अंडरस्टँड. I don't suppose that it is of the slightest importance, but I thought you might care to see it, so I brought it with me. It is here. I don't suppose that it is of the slightest importance. मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल म्हणून. मला असं वाटत नाही की तो कागद खूप महत्वाचा असेल म्हणून. तरी पण मी तो कागद तुम्हाला दाखवण्यासाठी सोबत आणलेला आहे. हा घ्या तो. इट इज हियर. हा घ्या असं म्हणून तिने तो क्युरियस पेपर जो तिला आपल्या वडिलांच्या डेस्क मध्ये सापडला होता तो शेरलॉक होमला दाखवला, त्यांच्याकडे दिला. Holmes unfolded the paper carefully and smoothed it upon his knee. शेरलॉक होमने तो कागद घेतला, तो घडी घातलेला होता म्हणून त्यांनी आपल्या गुडघ्यावर ठेवून त्याला असं प्लेन केलं. ही स्मूथ इट, स्मूथ म्हणजे प्लेन करणे, सरळ करणे. घड्या पडलेला कागद असल्यामुळे त्यांनी आपल्या गुडघ्यावर ठेवून तो सरळ केला. होम्स अनफोल्डेड द पेपर केअरफुली, त्यांनी तो उघडला काळजीपूर्वक. खूप जुना पेपर होता तो, 10 वर्षापूर्वीचा कागद असल्यामुळे जीर्ण झालेला होता, घड्या पडलेल्या होत्या म्हणून त्यांनी आपल्या गुडघ्यावर ठेवून तो कागद सरळ केला, प्लेन केला. Holmes unfolded the paper carefully and smoothed it out upon the knee.
He then very methodically examined it all over with his double lens. डबल लेन्सचे पाहतात ना, डिटेक्टिव्ह पाहिले असेल तुम्ही टीव्हीवर कार्यक्रमामध्ये, हा डिटेक्टिव्ह असे लेन्स असतात त्यांच्याकडे, तर त्या लेन्सने शर्लॉक होमने काय केलं, त्या कागदावरचा जो मजकूर होता तो पद्धतशीरपणे तपासला. काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये, अशी कोणती माहिती आहे हे पाहण्यासाठी डबल लेन्सच्या ग्लासने त्यांनी त्या कागदावरील मजकूर वाचण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट पॅसेज. इट इज पेपर ऑफ नेटिव्ह इंडियन मॅन्युफॅक्चर, ही रिमार्क. पेपर, तो कागद पाहिल्यानंतर शेरलॉक होम मिस मॉर्टनला म्हणाले, इट इज पेपर ऑफ नेटिव्ह इंडियन मॅन्युफॅक्चर. हा कागद भारतीय बनावटीचा आहे, म्हणजे इंग्लंड मधला नाही, हा भारतातील आहे. इट इज पेपर ऑफ नेटिव्ह इंडियन मॅन्युफॅक्चर, ही रिमार्क. इट हॅज ॲट सम टाइम बीन पिन टू ए बोर्ड. आणि या कागदाची रचना किंवा पद्धती पाहून असं वाटते की हा कागद बऱ्याच दिवसपर्यंत नोटीस बोर्डवर पिनने टोचून लावलेला असेल. इट हॅज ॲट सम टाइम बीन पिन्ड टू ए बोर्ड. नोटीस बोर्डवर हा कागद बऱ्याच दिवसपर्यंत पिनने टोचून लावलेला असावा, असा अंदाज शेरलॉक होमने केला. The diagram upon it appears to be a plan of part of a large building with numerous halls, corridors and passages. या कागदामध्ये एक आकृती आहे ज्यामध्ये एक मोठ्या इमारतीचा आराखडा तयार केलेला आहे, ज्या इमारतीमध्ये अनेक हॉल, कॉरिडॉर्स आणि पॅसेज असतील अशा प्रकारचा नकाशा त्या कागदावर काढलेला आहे असं त्यांनी पाहिलं. देन at one point is a small cross done in red ink. आणि त्या कागदाच्या एका कोपऱ्यावर लाल पेनाने एक क्रॉस केलेला होता. At one point is a small cross done in red ink and above it, त्याच्यावर त्या रेड इंकने केलेले जे क्रॉस होते त्याच्यावर काय होतं, अबाउट इट इज 3.37 फ्रॉम लेफ्ट इज फेडेड पेन्सिल रायटिंग. पेन्सिलच्या अस्पष्ट अक्षरामध्ये, पुसट अक्षरामध्ये त्या रेड क्रॉसच्या वर पेन्सिलने लिहिलेलं होतं 3.37 फ्रॉम लेफ्ट. डाव्या बाजूने 3.37 असे आकडे पेन्सिलने अस्पष्ट अक्षरात लिहिलेले होते. इन द लेफ्ट हँड कॉर्नर, डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये, इन द लेफ्ट हँड कॉर्नर इज ए क्युरियस हायरोग्लिफिक चित्रलिपी. हायरोग्लिफिक म्हणजे चित्रलिपी. जी चित्रलिपी चीन आणि जपान या देशामध्ये प्रचलित आहे तिला हायरोग्लिफी असे म्हणतात. आलं का लक्षात? हा. इन द लेफ्ट हँड कॉर्नर, त्या कागदाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये काय केलेलं होतं, इज ए क्युरियस हायरोग्लिफिक लाईक 4 क्रॉसेस इन ए लाईन विथ देअर आर्म्स टचिंग. त्या कागदाच्या एका कोपऱ्यामध्ये एका रेषेत 4 क्रॉस केलेले होते चित्रलिपीच्या स्वरूपामध्ये. 4 क्रॉस जे एकमेकांना स्पर्श करत होते, असे 4 क्रॉस एका रेषेमध्ये काढलेले होते. हे चित्र, हे वर्णन शेरलॉक होमने त्या कागदावरील मिस मेरी मॉर्टनला सांगितले. देन नेक्स्ट पॅसेज. बिसाइड इट इज रिटन, त्याच्याच बाजूला लिहिलेले आणखी, बिसाइड इट इज रिटन इन व्हेरी रफ अँड कोर्स कॅरेक्टर्स. त्या कागदाच्या एका बाजूला ओबडधोबड अक्षरात लिहिलेले होतं. काय लिहिलेलं होतं, द साइन ऑफ द फोर, चौघांचे चिन्ह असं लिहिलेलं होतं. आणि त्यांच्या समोर नाव होती चौघांची. कोणती नाव होती ती, द साइन ऑफ द फोर. नंबर 1 जोनाथन स्मॉल, नंबर 2 मोहम्मद सिंग, नंबर 3 अब्दुल्ला खान, नंबर 4 दोस्त अकबर. त्या कागदावर चौघांचे चिन्ह
असं लिहून त्या 4 जणांची नावं तिथे लिहिलेली होती. जोनाथन स्मॉल, मोहम्मद सिंग, अब्दुल्ला खान अँड दोस्त अकबर या चौघांची नावं त्या कागदावर लिहिलेली होती. द साइन ऑफ 4. No, I confess that I do not see how this bears upon the matter. शेवटी शेरलॉक होम म्हणाले, या कागदाचा आपल्या प्रकरणाशी काही संबंध असेल असं मला वाटत नाही. आय कन्फेस, मी कबूल करतो, दॅट आय डू नॉट सी हाऊ दिस बेअर्स अपॉन द मॅटर. याचा काही संबंध आपल्या प्रकरणाशी किंवा या केसशी असेल असं मला वाटत नाही. येट it is evidently a document of importance. पण तरीही हा कागद नक्कीच एक महत्वाचा डॉक्युमेंट म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो भविष्यामध्ये. संबंध तर काही नाहीये या केस सोबत असं मला वाटते, पण तरीही कुठे ना कुठे याचा उपयोग आपल्याला पडेल असं मला वाटते. येट इट इज इव्हिडंटली, नक्कीच, ए डॉक्युमेंट ऑफ इम्पॉर्टन्स. इट हॅज बीन केप्ट केअरफुली इन ए पॉकेट बुक. For the one side is as clean as the other. आणि हा कागद अतिशय काळजीपूर्वक रीतीने पॉकेट बुक मध्ये ठेवलेला असेल, म्हणूनच याच्या दोन्ही बाजू स्पष्ट आहेत, स्वच्छ आहेत, साफ आहेत. बुक मध्ये ठेवल्यामुळे, पॉकेट बुक मध्ये ठेवल्यामुळे हा कागद तुमच्या वडिलांनी, शेरलॉक होम मेरी मॉन्स्टनला म्हणतात, तुमच्या वडिलांनी हा कागद त्यांच्या पॉकेट डायरीमध्ये ठेवलेला असल्यामुळे या कागदाच्या दोन्ही बाजू स्वच्छ आहेत, मळलेल्या नाही, खराब झालेल्या नाही, त्यामुळे हा सुरक्षित आहे. इट हॅज बीन केप्ट केअरफुली इन ए पॉकेट बुक फॉर द वन साइड इज ॲज क्लीन ॲज द अदर. या कागदाच्या दोन्ही बाजू स्वच्छ, साफ आहे, कारण तो व्यवस्थितरित्या, काळजीपूर्वकरित्या पॉकेट बुक मध्ये ठेवलेला असावा. अशा प्रकारचं निरीक्षण त्या कागदाला पाहून शेरलॉक होमने केलं. त्यावर मिस मेरी मॉन्स्टन काय म्हणाली पहा. इट वॉज इन हिज पॉकेट बुक दॅट वी फाउंड इन. हो, बरोबर आहे शेरलॉक होम तुमचं. हा कागद आम्हाला माझ्या वडिलांच्या पॉकेट बुक मध्ये सापडला. शेरलॉक होम म्हणाले, प्रिझर्व इट केअरफुली देन मिस मॉन्स्टन. मिस मॉन्स्टन, हा कागद तुम्ही जपून ठेवा. प्रिझर्व म्हणजे जपून ठेवा. प्रिझर्व इट केअरफुली देन मिस मॉन्स्टन, for it may prove to be of use to us. हा कागद आपल्याला भविष्यात काहीतरी उपयोगाचा पडू शकतो, म्हणून याला जपून ठेवा. I began to suspect that this matter may turn out to be much deeper and more subtle than I at first supposed. I begin to suspect that this matter may turn out to be much deeper and more subtle. मला सुरुवातीला वाटत होतं की ही केस पाहिजे तशी किचकट किंवा कॉम्प्लिकेटेड नाही आहे, पण आता मला वाटायला लागलं की ही केस गंभीर आणि अतिशय नाजूक आहे. डीप अँड मोर सटल. त्याचा उच्चार सटल करायचा मुलांनो. SUBTLE. ते बी सायलेंट आहे, म्हणून त्याचा उच्चार काय करायचा, सटल असा करायचा, बी सायलेंट. हा, काय म्हणाले डॉक्टर शेरलॉक होम. आय बिगिन टू सस्पेक्ट दॅट दिस मॅटर मे टर्न आउट टू बी मच डीपर अँड मोर सटल. सुरुवातीला मला असं वाटलं की हे केस काही कॉम्प्लिकेटेड नसेल, परंतु आता मला असं वाटते आहे की हे केस अतिशय गंभीर आणि नाजूक आहे, सूक्ष्म आहे, बारीक आहे. Then I first supposed I must reconsider my idea. मला माझ्या कल्पनांचा पुनर्विचार करावा लागेल. मी या केस बद्दल जे निष्कर्ष काढले होते मनात, ते निष्कर्ष मला आता विचार करण्यासाठी पुढे ठेवावे लागतील. कारण मला सुरुवातीला असं वाटलं होतं की ही केस तेवढी कॉम्प्लिकेटेड नाही आहे, पण आता असं वाटतंय की ही केस कॉम्प्लिकेटेड आहे, गंभीर आहे, सूक्ष्म आहे, नाजूक आहे. त्यामुळे मी जे निष्कर्ष या केस बद्दल तयार केले होते त्यावर मला पुनर्विचार करावा लागेल. आय मस्ट रिकन्सिडर माय आयडियाज. He leaned back in the cab and I could see by his brown brow
brow and his vacant eye that he was thinking intently. Sherlock Holmes leaned back in the cab. Lean back म्हणजे अशा प्रकारे खुर्चीला रेटणे. लीन बॅक इतकं बोलून शेरलॉक होम त्या टॅक्सी मधल्या खुर्चीला मागे रेटले. आणि डॉक्टर वॅटसन काय म्हणतात, आय कुड सी बाय हिज ड्राउन ब्रो, त्यांच्या भुवया ताणलेल्या होत्या मी पाहिलं. अँड हिज वॅकंट आय, वॅकंट आय म्हणजे शून्यात पाहणे. डॉक्टर वॅटसन म्हणतात की शेरलॉक होम टॅक्सीमध्ये खुर्चीला रेटून बसले, त्यांच्या भुवया उंचावलेल्या होत्या आणि ते शून्यात पाहत होते, म्हणजे कोणत्या तरी गहन विषयावर ते विचार करत होते. ही मी त्यांची मुद्रा निरीक्षण केली. आय कुड सी बाय हिज ड्राउन ब्रो, ब्रो म्हणजे भुवया, भुवया ताणल्या जाणे, हा कपाळावर आठा पडणे जे म्हणतो आपण, तो असा विचार. केव्हा आपण तर कपाळावर आठा किंवा भुवया ताणणे, आपण एखाद्या विचारात मग्न होतो तेव्हा. ही वॉज बाय हिज ड्राउन ब्रो अँड हिज वॅकंट आय, वॅकंट आय म्हणजे शून्यात पाहणे. ते शून्यात पाहू लागले, त्यांच्या भुवया ताणलेल्या होत्या. यावरून डॉक्टर वॅटसनने विचार केला की शेरलॉक होम कोणता तरी गहन विचार करत आहे. दॅट ही वॉज थिंकिंग इंटेंटली. Miss Marston and I chatted in an undertone about our present expedition. Miss Mary Marston and I means Dr. Watson. डॉक्टर वॅटसन आणि मेरी मॉन्स्टन दोघही कमी आवाजात गप्पा मारू लागले. मिस मॉन्स्टन अँड आय चॅटेड, चॅट म्हणजे गप्पा मारणे, गोष्टी करणे. चॅटेड इन अन अंडरटोन, अंडरटोन म्हणजे हळू आवाजात. अबाउट अवर प्रेझेंट एक्सपेडिशन, एक्सपेडिशन म्हणजे मोहीम. जे काम करण्यासाठी आम्ही चाललो होतो त्या कामाबद्दल आम्ही हळू आवाजात मेरी मॉस्टन आणि मी म्हणजे डॉक्टर वॅटसन दोघही गप्पा मारू लागलो. इट्स पॉसिबल आउटकम, त्याचे काय परिणाम होतील, जे काम करण्यासाठी आपण निघालेलो आहोत ते फत्ते होईल की नाही, यशस्वी होईल की नाही, त्याचे परिणाम काय होतील याबद्दल चर्चा करत आम्ही दोघं प्रवास करू लागलो. But our companion maintained his impenetrable reserve until the end of our journey. पण आमचा सोबती, our companion कोण होता आमचा सोबती, शेरलॉक होम. but our companion maintained his impenetrable reserve, reserve म्हणजे मौन, शब्दही न बोलणे. अखंड, impenetrable म्हणजे अखंड. माझ्या मित्राने, आमच्या मित्राने म्हणजे शेरलॉक होमने प्रवास संपेपर्यंत अखंड मौन पाळले होते, म्हणजे शेरलॉक होम बोलला नाही. तो आपल्या मनात विचार करू लागला, या केस बद्दल विचार विनिमय तो करू लागला स्वतःशी. पण प्रवास संपेपर्यंत डॉक्टर वॅटसन आणि मिस मेरी मॉन्स्टन यांनी आपण पूर्ण करू शकत असलेल्या मोहिमेबद्दल आणि त्याच्या परिणामाबद्दल कमी आवाजात, हळू आवाजात चर्चा करून त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला. नेक्स्ट पॅसेज. इट वॉज ए सप्टेंबर इव्हनिंग, इट वॉज ए सप्टेंबर इव्हनिंग अँड नॉट येट 7 o'clock. सप्टेंबर महिन्याची ती संध्याकाळ होती आणि अजून 7 वाजलेले नव्हते जेव्हा ते लिसियम थिएटर जवळ पोहोचले. बट द डे हॅड बीन ए ड्रेअरी वन. संध्याकाळचे 7 वाजलेले नव्हते, सप्टेंबरचा महिना होता, पण तरीही दिवसा संध्याकाळ झालेली होती, अंधार पडलेला होता. 7 वाजलेले नव्हते पण तरी अंधार पडलेला होता. तुम्हाला माहित असेल सप्टेंबरचा महिना म्हणजे हिवाळ्याचा महिना असतो आणि हिवाळ्याच्या महिन्यात लवकर दिवस मावळतो. तसंच इथं झालं होतं. सप्टेंबर महिन्याच्या संध्याकाळी ते त्या ठिकाणी लिसियम थिएटरच्या जवळ पोहोचले. संध्याकाळी 7 वाजायचे होते पण तरी अंधार पडलेला होता. And the day had been a dreary one, and a dense drizzly fog lay low upon the great city. आणि संध्याकाळचा काळोख सर्वत्र पसरलेला होता. अशातच दाट धुके, ओलसर धुके सगळीकडे पसरलेले होते शहरामध्ये. 7 वाजायच्या आधीच अंधार पडलेला होता आणि सगळीकडे दाट आणि ओलसर धुकं पसरलेलं होतं. मड कलर क्लाउड ड्रूप्ड सॅडली ओव्हर द मडी स्ट्रीम.
मड कलर्ड, हा, दाट ढग, हा, मड कलर्ड क्लाउड्स ड्रूप्ड सॅडली ओव्हर द मडी स्ट्रीट, हा, मातकट रस्ते, रस्त्यावर धूळ पसरलेली होती. त्या रस्त्यावर धूळ पसरलेल्या धुळीने माखलेल्या त्या रस्त्यावर सगळीकडे दाट ढग, ढगांनी वेढलेले होते. रस्ते ढगांनी वेढलेले होते. सगळीकडे धुकं पसरलेलं होतं, अंधार पसरलेला होता. आणि संध्याकाळची ती वेळ होती, 7 वाजायचे होते. सप्टेंबरचा तो दिवस, सप्टेंबर महिन्यातली ती संध्याकाळ होती. डाऊन द स्ट्रँड the lamps were but misty patches of diffuse light which threw a feeble circular glimmer upon the slimy pavement. Pavement म्हणजे काय म्हणू आपण त्याला, पायवाट किंवा पेवमेंट, काय म्हणू त्याला, रस्त्याच्या बाजूला असलेली, हा, हा, पादचारी मार्ग, सडकीच्या बाजूला लोकांना पायी चालण्यासाठी जो रस्ता असतो की नाही, हा, त्याला पेवमेंट असे म्हणतात. सो ग्लीमी पेवमेंट, ग्लीमी म्हणजे स्मूथ, हा, अतिशय स्मूथ, अतिशय साफ स्वच्छ अशा त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या पायवाटेने, त्याला एक शब्द आहे एक्झॅक्ट मला आठवून नाही राहिला तो, एनिवे, डाऊन द स्टँड द लॅम्प्स वर मिस्टी प्लॉचेस ऑफ डिफ्युज्ड लाईट, हा, हा, पांदन रस्ता किंवा पायी चालण्यासाठी बनवलेला रस्ता, त्याला आपण पेवमेंट असं म्हणतो. तर रस्त्याच्या त्या सडकीच्या बाजूला असलेले जे स्ट्रीट लाईट होते, डाऊन द स्ट्रँड द लॅम्प्स वर, रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाईट होते, लॅम्प्स होते, स्ट्रीट लाईट होते. बट दे वर मिस्टी ऑफ प्लॉचेस ऑफ डिफ्युज लाईट, पण त्याचा अंधुक प्रकाश पडत होता. का बरं अंधुक प्रकाश पडत होता? कारण सगळीकडे धुकं पसरलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे, धुक्याच्या त्या प्रभावामुळे लाईटचा उजेड प्रखर पडत नाही. अशा प्रकारे त्या रस्त्यावर जो लाईट, स्ट्रीट लाईटचा उजेड पडत होता तो अंधुक होता. डाऊन द स्टँड द लॅम्प्स वर बट मिस्टी प्लॉचेस, मिस्टी म्हणजे अंधुक, प्लॉचेस म्हणजे ठिपके, ऑफ डिफ्यूज लाईट, डिफ्यूज म्हणजे अंधुक उजेड, which threw a feeble circular glimmer upon the slimy pavement, वर्तुळाकार उजेड त्या सडकेवर पडत होता. The yellow glare from the shop windows streamed out into the steamy vaporous air, steamy and vaporous air. हवेमध्ये वाफ होती. का? कारण धुकं पसरलेलं होतं. धुकं असल्यामुळे त्याच्यामध्ये वाफ, दमट वातावरण होत होते. हा, आणि अशा वेळी काय होत होतं, येलो ग्लेअर, ग्लेअर म्हणजे उजेड, येलो ग्लेअर फ्रॉम द शॉप विंडोज, दुकानांच्या ज्या खिडक्या होत्या त्या खिडक्यांमधून दुकानातला पिवळसर उजेड बाहेर येत होता. आलं का लक्षात? हा, आउट इनटू द ग्लीमी, इनटू द स्टीमी वेपरस एअर अँड थ्रू ए मर्की शिफ्टिंग रेडियन्स अक्रॉस द क्राउडेड थरोफेअर. त्या गजबजलेल्या रस्त्यावर दुकानातील खिडकीतून येणारा तो पिवळसर उजेड पडत होता आणि त्यामध्ये लोकांना आपल्या प्रतिछाया दिसत होत्या. जणू काही त्या सावल्यांचा खेळ त्या पिवळसर उजेडामध्ये दिसत होता. अशा प्रकारचं ते चित्र त्या इंग्लंडच्या रस्त्यावर लेखकांनी वर्णन केलेलं आहे. देअर वॉज टू माय माइंड समथिंग इरी अँड घोस्ट लाईक. ते दृश्य पाहून मला थोडी रहस्यमय अशी भीती वाटू लागली. देअर वॉज टू माय माइंड, माझ्या मनात, देअर वॉज टू माय माइंड समथिंग इरी अँड घोस्ट लाईक इन द एंडलेस प्रोसेजन ऑफ फेसेस. ते धुक्यामध्ये, अंधकारात, त्या अंधारामध्ये, धुक्यामध्ये काही उजेड, अंधुक उजेडामध्ये ते चेहरे पाहून मला थोडी रहस्यमय भीती वाटू लागली. Procession of faces which flitted across these narrow bars of the light. Sad faces, glad, haggard and merry. काही दुःखी चेहरे, काही आनंदी चेहरे, काही निस्तेज चेहरे, तर काही उत्साही चेहरे मला त्या अंधकारमय
धुक्याच्या वातावरणात दिसू लागले आणि ते दृश्य पाहून मला भीतीयुक्त अशा प्रकारचं भावना माझ्या मनात निर्माण झाली. अंधकार, रात्रीचा तो अंधकार, त्यातल्या त्यात धुक, उजेड होता पण तो अंधुक होता. त्यामध्ये जे लोकांचे चेहरे, गर्दीमध्ये चालणारे जे लोक होते, त्या लोकांचे चेहरे कसे होते? काहींच्या चेहऱ्यावर आनंद होता, काहींच्या चेहऱ्यावर दुःख होता, काहींच्या चेहऱ्यावर उत्साह होता, काहींच्या चेहऱ्यावर रहस्यमय अशी रहस्यमय होतं, निस्तेज चेहरे होते. तर हे सगळं पाहून लेखकांना सॉरी या लोकांना भीती वाटू लागली, विशेषतः डॉक्टर वॅटसन. आलं का लक्षात? There was to my mind something eerie and ghost-like in the endless procession of faces which flitted across the narrow bars of light. Sad faces, glad, haggard, haggard म्हणजे निस्तेज, haggard and merry, merry म्हणजे उत्साही. Like all humankind, इतर माणसांप्रमाणे, like all humankind, they flitted from the gloom into the light. इतर लोकांपणे अंधारातून ते चेहरे उजेडात यायचे. दे फ्लिटेड फ्रॉम म्हणजे अंधार, लाईट म्हणजे उजेड, अंधारातून उजेडात यायचे. अँड सो बॅक इन टू द ग्लूम वन्स मोर, आणखी अंधारात गडद व्हायचे. चेहऱ्यांची भीती का वाटायची? कारण ते चेहरे अंधारातून उजेडात यायचे, पुन्हा उजेडातून अंधारात गायब व्हायचे. चेहऱ्यावर विविध प्रकारचे भाव, आनंद, दुःख, निस्तेज, अशा प्रकारचे ते चेहरे पाहून लेखकांच्या मनात भीतीयुक्त वातावरण निर्माण झालं. लाईक ऑल ह्युमन काइंड they flitted from the gloom into the light and so back into the gloom once more. I am not subject to impression, but the dull, heavy evening with the strong business upon which we were engaged combined to make me nervous and depressed. अशा त्या वातावरणात आम्ही जे काम करायला आलेलो होतो, त्यामुळे मला अस्वस्थ आणि उदास वाटू लागले. काम होईल की नाही, कोण असेल तो अज्ञात व्यक्ती ज्याने आम्हाला इथे बोलावलं, आमच्याशी तो काय करणार आहे, वाईट वृत्तीचा आहे का, वगैरे वगैरे, या सगळ्या विचारांमुळे डॉक्टर वॅटसनच्या मनामध्ये अस्वस्थता आणि उदासी निर्माण झाली. I could, next page, I could see from Miss Marston's manner that she was suffering from the same feeling. जशी माझी अवस्था होती तशीच मिस मॉर्स्टनची अवस्था होती. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मी त्याचा अंदाज केला की तिच्याही मनात जशी माझ्या मनात भावना होती, खिन्नतेची, अस्वस्थतेची आणि उदास अशी भावना, हीच भावना तिच्या मनातही होती. उलट माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर मला जाणवत होती, कारण 10 वर्षानंतर ती आपल्या वडिलांचा पत्ता शोधण्यासाठी आलेली होती. काय होते, यश मिळते की नाही, तो माणूस आपल्यासोबत काय करतो, तो काम करतो की नाही, वगैरे वगैरे असे अनेक विचार तिच्या मनात सुरू होते आणि ती सुद्धा चेहऱ्यावरून अस्वस्थ असलेली वाटत होती. I could see from Miss Marston's manner that she was suffering from the same feeling. Holmes alone could rise superior to petty influences. Influences म्हणजे प्रभाव. या सगळ्या गोष्टीचा प्रभाव मात्र होम्सवर काहीही झाला नाही. डॉक्टर वॅटसन आणि मेरी मॉर्स्टन हे दोघेही अस्वस्थ होते, बेचैन होते, परंतु शर्लॉक होमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची अशी भावना नव्हती. ते अतिशय प्रसन्न, अतिशय क्रियाशील असे वाटत होते. त्यांच्यावर या वातावरणाचा किंवा इथल्या त्या वातावरणाचा कुठलाच विपरीत परिणाम झालेला नव्हता. नेक्स्ट पॅसेज. He held his open notebook upon his knee and from time to time he jotted down figures and memoranda in the light of his pocket lantern. Pocket lantern म्हणजे खिशात ठेवणारा लॅन्टर्न म्हणजे एक लॅम्प. आजकाल तो मिळतो की नाही तुम्हाला माहिती आहे, लॅम्प. बॅटरी, एक छोटी बॅटरी जे खिशात वागवतात लोक. तर काय करत होते शर्लॉक होम? ही हेल्ड हिज ओपन नोटबुक अपॉन हिज नी. त्यांनी आपलं ती डायरी आपल्या गुडघ्यावर ठेवली
अँड फ्रॉम टाइम टू टाइम, वेळोवेळी, ही जॉटेड डाऊन फिगर्स अँड मेमोरँडा, काही आकृत्या आणि काही स्मरण गोष्टी त्यांनी त्या नोटबुक मध्ये नोंदायला सुरुवात केली. इन द लाईट ऑफ हिज पॉकेट लँटर्न. अंधार होता, मग अंधारात उजेड करण्यासाठी त्यांनी खिशातली ती छोटी टॉर्च काढली आणि त्या टॉर्चच्या उजेडामध्ये त्यांनी त्या नोटबुक मध्ये काही आकृत्या, काही माहिती नोट करायला सुरुवात केली. At the Lyceum Theatre, the crowds were already thick at the side entrances. शेवटी जेव्हा ते त्या लिसियम थिएटर जवळ पोचले तेव्हा पाहतात तर त्या लिसियम थिएटरच्या दारावर, गेटवर खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. ऍट द लिसियम थिएटर द क्राऊड्स वर ऑलरेडी थिक. थिक म्हणजे दाट. ऍट द साइड एंट्रन्स, एंट्रन्स म्हणजे दरवाजा, त्या दरवाजाच्याच बाजूला लोकांची खूप गर्दी झालेली लिसियम थिएटरच्या समोर या सगळ्यांनी पाहिली. इन फ्रंट ऑफ ए कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ हॅन्सम्स. हॅन्सम म्हणजे घोडागाडी. इंग्लंडमध्ये घोडागाड्या असतात, 4 चाकी घोडे. आपल्याकडे जे टांगे असतात ते 2 चाकी असतात, तिथे 4 चाकी टांगे असतात, त्यांना हॅन्सम्स असं म्हटलेलं आहे. इन फ्रंट ऑफ ए कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ हॅन्सम अँड 4 व्हीलर्स वर रॅटलिंग अप. त्या लिसियम थिएटरच्या समोर काही घोडागाड्या आणि 4 चाकी गाड्यांची रांगच्या रांग लागलेली होती. प्रवासी, प्रेक्षक त्या लिसियम थिएटरला भेट देण्यासाठी लोक येत होते. काही लोक 4 चाकी गाडीमध्ये येत होते, काही लोक त्या घोडागाडीमध्ये येत होते आणि त्यांच्या रांगाच्या रांगा तिथे लागलेल्या होत्या. इन फ्रंट ऑफ ए कंटिन्युअस स्ट्रीम ऑफ हॅन्सम्स अँड 4 व्हीलर्स वर रॅटलिंग अप. रॅटल अप म्हणजे थांबणे. रॅटलिंग अप. डिस्चार्जिंग देअर कार्गोज. कार्गो म्हणजे समूह. डिस्चार्ज म्हणजे बाहेर पडणे. डिस्चार्जिंग देअर कार्गोज ऑफ शर्ट फ्रंटेड मेन अँड बी शॉल्ड बी डायमंडेड विमेन. त्या 4 चाकी गाड्यांमधून आणि त्या घोडा गाड्यांमधून अशी अतिशय सुसज्ज असे पोशाख परिधान, उच्च पोशाख परिधान केलेली माणसे आणि शाल ओढलेल्या स्त्रिया, गळ्यात हिऱ्याच्या माळा घातलेल्या स्त्रिया त्या गाड्यांमधून उतरू लागल्या. म्हणजे अतिशय गर्भश्रीमंत लोक या लिसियम थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी किंवा नाटक पाहण्यासाठी आलेले होते. आणि 4 चाकी गाडीमधून, त्या घोडा गाडीमधून जेव्हा ते उतरत होते तर त्यामध्ये माणसे कसे होते, शर्ट फ्रंटेड, अतिशय उच्च पोशाख परिधान केलेली माणसे आणि शाल पांघरलेल्या, गळ्यामध्ये हिऱ्यांचे माळा, हिऱ्यांचे हार, दागिने घातलेल्या स्त्रिया त्या 4 व्हीलर मधून किंवा टांग्यामधून, घोडागाडीमधून उतरू लागल्या. वी हॅड हार्डली रीच द 3rd पिलर. आम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या लिसियम थिएटरच्या एका बाजूला असलेल्या 3ऱ्या कॉलम जवळ आम्ही जेमतेम जाऊन पोहोचलो. वी हॅड हार्डली रीच द 3rd पिलर विच वॉज अवर रेंडिवस. रेंडिवसचं स्पेलिंग पहा, RENDEZVOUS. यामध्ये झेड सायलेंट आहे मुलांना, झेडचा उच्चार करायचा नाही, म्हणून उच्चार काय करायचा, रेंडिवस. रेंडिवस म्हणजे संकेत स्थळ, जिथं भेटायला सांगितलं ते स्थळ म्हणजे रेंडिवस. यांचं रेंडिवस कोणतं होतं, द 3rd पिलर ऑफ लिसियम थिएटर. लिसियम थिएटरच्या 3ऱ्या कॉलम जवळ, 3ऱ्या पिलर जवळ, 3ऱ्या खांबाजवळ आम्हाला उभं राहायला सांगितलं होतं त्या अज्ञात व्यक्तीने. म्हणून आमचं संकेतस्थळ कोणतं होतं, 3rd पिलर ऑफ लिसियम थिएटर. We had hardly reached the 3rd pillar, which was our rendezvous, before a small, dark, brisk man in the dress of a coachman accosted us. जसे आम्ही त्या 3ऱ्या कॉलम जवळ, 3ऱ्या पिलर जवळ जाऊन पोचलो, तसाच एक ठेंगणासा, सावळ्या वर्णाचा, चपळ असा गाडीवान, कोचमन. कोचमन म्हणजे
घोडागाडी चालवणारा, घोडागाडी चालवणारा त्याला कोचमन असे म्हणतात. घोडागाडी हाकणारा मनुष्य. हा. ए स्मॉल, स्मॉल म्हणजे ठेंगणा, डार्क म्हणजे काळा सावळा, अँड ब्रिस्क मॅन, ब्रिस्क म्हणजे चपळ, असा उतावीळ ठेंगणासा सावळासा माणूस आमच्या जवळ येऊन थांबला. तो कोचमन वाटत होता. त्याचे कपडे पाहून तो कोचमन आहे असं वाटत होतं. म्हणजे टांगा चालवणारा, घोडागाडी चालवणारा असावा असं तो वाटत. तो आमच्या जवळ आला. आर यू द पार्टी हू कम विथ मिस मॉर्स्टन, ही आस्क्ड. आले आले त्याने आम्हाला विचारलं. काय विचारलं? आर यू द पार्टीज हू कम विथ मिस मॉर्स्टन. का हो, तुम्ही मिस मॉर्स्टन सोबत आलेले लोक आहात का तिघ जण? त्यावर मिस मॉर्स्टन म्हणाली, आय एम मिस मॉर्स्टन अँड दीज टू जेंटलमेन आर माय फ्रेंड्स, सेड शी. ती म्हणाली, हो मीच मिस मॉर्स्टन आहे आणि हे दोघे माझ्यासोबत आलेले माझे मित्र आहेत. त्यावर तो म्हणाला, ही बेंट ए पेअर ऑफ वंडरफुली पेनिट्रेटिंग अँड क्वेश्चनिंग आईज अपॉन अस. त्याबरोबर त्या कोचमनने, तो ठेंगणा जो कोचमन होता, त्याने आमच्या दोघांकडे एक भेदक नजर टाकली. जणू काही आम्हाला ओळखण्याचा तो प्रयत्न करू लागला. त्याने आमच्यावर एक नजर टाकली. ही बेंट ए पेअर ऑफ वंडरफुली पेनिट्रेटिंग अँड क्वेश्चनिंग आईज अपॉन अस. आमच्याकडे त्याने पाहिले, नजर रोखून पाहिले आणि म्हणाला, यू विल एक्सक्यूज मी मिस, ही सेड विथ ए सर्टन डॉग्ड मॅनर. एका विचित्र स्वरामध्ये तो म्हणाला, मॅडम तुम्ही मला माफ करा, पण बट आय वॉज टू आस्क यू टू गिव्ह मी युअर वर्ड दॅट नीदर ऑफ युअर कंपॅनियन्स इज ए पोलीस ऑफिसर. मला प्रॉमिस करावं लागेल की हे दोन व्यक्ती जे तुम्ही सोबत आणलेले आहेत यापैकी कोणीही पोलीस अधिकारी नाही आहे. मॅडम मला माफ करा, पण तुम्हाला अगोदर मला हा शब्द द्यावा लागेल. पुढे आपली प्रक्रिया सुरू करण्याच्या पूर्वी तुम्हाला मला वचन द्यावं लागेल की या दोघांपैकी कोणी पोलीस विभागाशी संबंधित नाही किंवा पोलीस अधिकारी नाही. त्यावर मिस मॉर्स्टन म्हणाली, आय गिव्ह यू माय वर्ड ऑन दॅट, शी आन्सर्ड. हो मी तुम्हाला वचन देते, तुम्हाला मी शब्द देते की या दोघांपैकी कोणीही पोलीस अधिकारी नाही. He gave a shrill whistle on which a street Arab laid across a four-wheeler and opened the door. शब्द मिळाल्याबरोबर त्याने जोरात शिटी वाजवली. विसल, श्रील विसल, श्रील म्हणजे जोराची, विसल म्हणजे शिटी. त्याने जोरात शीळ वाजवली. त्याबरोबर एक रस्त्यावरचा अरब दिसणार. अरबचे ते पोशाख माहिती आहेत तुम्हाला, त्या डोक्यावरचा पांढरा दुपट्टा असतो, त्याला असे ते काळे लेस बांधलेले असतात आणि एक विशिष्ट प्रकारचा पांढरा अंगरखा त्याने घातलेला असतो. त्या पोशाखावरून आपण म्हणतो की हा अरब व्यक्ती आहे की नाही. हा, जशी त्याने शिटी वाजवली जोरात, त्याबरोबर काय घडलं? ए स्ट्रीट अरब लेड अक्रॉस ए फोर व्हीलर अँड ओपन द डोअर. शिटी वाजवल्याबरोबर रस्त्यावर उभा असलेला एक अरब मनुष्य आपली घोडागाडी घेऊन तिथे आला आणि त्याने दार उघडले. तुम्ही म्हणाल सर इथं फोर व्हीलर शब्द आहे. फोर व्हीलर हा घोडागाडीसाठी आलेला शब्द आहे मित्र. आलं का लक्षात? हा. ही ब्रॉट ए फोर व्हीलर अँड ओपन द डोअर. द मॅन हू हॅड ऍड्रेस्ड अस माउंटेड टू द बॉक्स. जो मनुष्य, जो कोचमन आमच्याशी बोलला होता, ठेंगणा सावळा, तो त्या घोडागाडीवर समोर जाऊन बसला, त्या टेबलवर जाऊन बसला. अँड while we took our places inside. आणि आम्ही त्या घोडागाडीत जिथे प्रवासी बसतात तिथे आम्ही जाऊन बसलो. तो पुढे बसला, आम्ही मागे बसलो. We had hardly done so before the driver whipped up his horse and we plunged away at a furious pace through the foggy street. जसे आम्ही त्या घोडागाडीमध्ये बसलो त्याबरोबर त्या कोचमनने घोड्याला जोराचा फटका मारला आणि घोडा वेगात पुढे जायला निघाला. त्या इंग्लंडच्या त्या धुळीने माखलेल्या रस्त्यावरून आमची घोडागाडी अतिशय वेगाने पुढे धावू लागली आणि तो आम्हाला घेऊन पुढे निघाला.
आता पुढे काय घडते मित्र हो, या ठिकाणी आजचा पिरियड आपण थांबून जाऊया. उर्वरित भाग उद्याच्या पिरियडला पाहू. तर तुम्ही आजचा हा शिकवलेला भाग एकदा चांगला घरी वाचून काढा आणि याचा उर्वरित भाग काय आहे, आता पुढे काय घडते, कुठे घेऊन जातो तो कोचमन या तिघांना. कोण तिघे? शर्लॉक होम, डॉक्टर वॅटसन आणि मेरी मॉन्स्टन. या तिघांना तो कुठे घेऊन जातो, पुढे काय घडते, हे आपण उद्याच्या तासिकेत पाहू. उद्याच्या पिरियड मध्ये आपला हा पाठ पूर्ण संपणार आहे मित्र हो. तेव्हा उद्याच्यासाठी आपण वेट करूया. अंटिल देन, गुड बाय अँड